भारदस्त असा खेळाडू माळवाशी संघाकडून. आता मात्र हा छोटासा खेळाडू विघ्रवली संघाकडून. संपूर्ण संघ हलता ठेवतोय, परंतु कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परततोय. त्याला प्रत्युत्तर म्हणून माळवशी संघाकडून भारदस्त असा भारदस्त खेळाडू. आता मात्र आपल्या चढाईत एक गुण वसूल करतोय, आपल्या संघाचं खातं उघडतोय एका गुणाने. बोनस प्लस पॉइंट मला वाटतं 2 गुणांनी आपल्या संघाचं खातं उघडतोय. सुंदर अशी कव्हर, सुंदर अशी पकड झालेली आहे विघ्रवली संघाकडून. भारदार शरीरयष्टीचा हा खेळाडू, सुंदर अशी पकड केलेली आहे त्याची. मला वाटतं सुंदर कव्हर झालेली ती विघ्रवली संघाची. दीपक बाईत कुठे असेल तर त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. दीपक बाईत आपल्याला विनंती असेल. दीपक बाईत आपल्याला विनंती असेल, आपण या ठिकाणी यायचं आहे, आपली आवश्यकता आहे. बाईत पुन्हा एकदा सामन्यात 2 नंबर जर्सी बलिदान केलेला हा खेळाडू विघ्रवलीचा. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात आणि संघाच्या डाव्या कोपऱ्यात सुंदर अशी पकड करतायत ते विघ्रवली संघाचे खेळाडू. चांगली कव्हर म्हणावी लागेल विघ्रवली संघ, मला वाटतं माळवाशी संघाकडून. पुन्हा एकदा सुभाष शेठ कांबळे आपल्याला विनंती असेल, आपण व्यासपीठावर यायचं आहे. सुभाष शेठ कांबळे, सुभाष शेठ कांबळे. दीपक बाई, दरम्यान पहिला लोड होतोय तो विघ्रवली संघावर. आता मात्र काहीसा वरचढ संघ दिसतोय तो माळवाशी संघ, परंतु कबड्डीमध्ये काही होऊ शकतं. शेवटच्या 5 मिनिटात देखील सामना पलटी होऊ शकतो. पाहूया, गुण मारल्याचा दावा करतोय आणि 1 गुण.
यानंतरचा होणारा सामना वरदान सोळजाई वर्सेस सुकाई नांदळच यांना पहिला पुकार। हा सामना संपताच आपले संघ या ठिकाणी हजर करायचे आहेत। वरदान सोळजाई वर्सेस सुकाई नांदळ तामाने कुळेवाडी। पुन्हा एकदा मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात। छोटासा खेळाडू विग्रवली संघाकडून माळवाशीच्या प्रांगणात, परंतु कोणताही धोका न पत्करता रेषेवर आणि आपल्या मैदानात सुखरूप परततोय। त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा हा छोटासा खेळाडू विग्रवली संघाकडून माळवाशी संघाच्या प्रांगणात संपूर्ण संघ हालता ठेवतोय आणि मला वाटतं एकाएक त्याची पकड झालेली आहे। पुन्हा एकदा माळवाशी संघाकडून बहारदार असा खेळाडू विग्रवली संघाच्या प्रांगणात। पाहूया किती गुण वसूल करतोय। मला वाटतं कोणताही धोका न पत्करता आपल्या मैदानात सुखरूप परततोय। यानंतरचा होणारा सामना वरदान सोळजाई वर्सेस सुकाई नांदळच या दोन्ही संघांना दुसरा पुकार। सुकाई नांदळच वरदान सोळजाई या दोन्ही संघांना तिसरा पुकार। हा सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटे पंचांनी घोषित केलेले आहेत। मकरंद नरावडे पंच सर यांनी शेवटची 4 मिनिटे घोषित केलेली आहेत। पाहूया शेवटच्या 4 मिनिटात सुंदर असा खेळ पाहायला मिळणार आहे आपल्याला। सुंदर अशी कव्हर, सुंदर अशी पकड झालेली आहे विग्रवली संघाकडून आणि 1 गुण मिळतोय। आपल्या एका गुणाने संघात भर पडते। आता मात्र हा विग्रवली संघाकडून खेळाडू कुळवाशी मैदानाच्या 5 खेळाडूंसमोर, परंतु त्याची पकड होते आणि 1 गुण मिळतोय माळवाशी संघाला। शेवटची 3 मिनिटे सामना संपण्यासाठी। सुंदर असा हाताने मारलेला गडी बाद केलाय आणि आपल्या संघासाठी 1 गुण वसूल केलाय तो माळवाशी संघाकडून, संघाच्या खेळाडूंनी। आता मात्र विग्रवली संघाकडून हा खेळाडू अतिशय चपळ चढाई करतोय, परंतु कोणताही गुण वसूल न करता आपल्या मैदानात सुखरूप परततोय। सामना संपण्यासाठी शेवटची 2 मिनिटे।
सुंदरशी चढाई बनावी लागेल माळवाशी संघाच्या खेळाडूंकडून. थर्ड रेड या सामन्यात मला वाटतं प्रथमच थर्ड रेड आलेले आहे आणि सुंदर अशी कव्हर झालेली आहे. मला वाटतं विक्रोळी संघाच्या खेळाडूची सामना संपण्यासाठी शेवटचे 1 मिनिट आणि 2 खेळाडूंसमोर माळवशीचा खेळाडू. दोन्ही संघांना तिसरा पुकार. वरदान सोळजाई वर्सेस सुकाईना नळज. दोन्ही संघाच्या संघनायकांनी याची नोंद घ्यायची आहे. आपल्याला तिसरा पुकार दिलेला आहे. हा सामना संपताच लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वरदान सोळजाई वर्सेस सुकाईना नळज. राजशेठ गावडे आपली आवश्यकता आहे या ठिकाणी यायचंय. मला वाटतं पंचांनी सामना संपल्याचा इशारा केलेला आहे.